नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी, मोकळा आणि चविष्ट असा व्हेजिटेबल पुलाव। हा पुलाव बनवायला खूप सोपा आणि घरच्या घरी रेस्टॉरंटची चव मिळेल असा आहे। चला तर मग आजची ही स्वादिष्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बासमती तांदूळ, 1 गाजर, 1 वाटी मटार, 1 शिमला मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर, 2 चमचे तूप, 2 चमचे तेल, यासोबतच जिरे, दालचिनी, वेलची, लवंग, तमालपत्र, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेऊया। सर्वप्रथम बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर तांदूळ साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा। यामुळे पुलावातील तांदूळ छान लांब आणि मोकळा होतो। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, दालचिनी, वेलची, लवंग आणि तमालपत्र घालूया। या मसाल्याची फोडणी झाली की पुलावाला खूप छान सुगंध येतो। चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया। त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत छानसा परतून घेऊया। आता यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स घालून 2 मिनिटे परतून घेऊया। आता भिजवलेला तांदूळ पाणी काढून कढईमध्ये घालूया। चवीनुसार मीठ, हळद आणि गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊया। आता यात 3.5 कप पाणी घालूया। पाणी घातल्यानंतर एकदा हलक्या हाताने मिक्स करा। वरून कढईवर झाकण ठेवा। मंद आचेवर तांदूळ शिजू द्या। साधारण 12 ते 15 मिनिटांमध्ये आपला पुलाव छान शिजून तयार होईल। वाव, आपला सुगंधी आणि मोकळा व्हेजिटेबल पुलाव अगदी छान तयार झाला आहे। तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा आणि भाज्याही खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे। पुलाव एका सर्व्हिंग बाउल मध्ये काढून त्यावर थोडी कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा घालून तुम्ही रायता आणि पापड लोणच्या सोबत सर्व करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवीन आणि चवदार रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।